श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आशा व निराशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आशा संपताच निराशा संपून जाते. समर्थ म्हणाले, आपण बघा पैशाचं नाणं पाहिलं, नक्कीच त्या नाण्याला कसं दोन बाजू असतात, छापा आणि काटा. तसंच आशा आणि निराशा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवनातील आशा आणि निराशा या दोन्ही गोष्टी अविभाज्य आहेत. आणि जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींना स्वीकारतो ना व त्यांचा समतोल राखतो, तेव्हा निराशेची भावना कमी होते. आता जर पाहायला गेलो, एक प्रकारची मानसिक शांतता पण मिळत असते, कारण आपण परिस्थितीला दोन्ही बाजूनी पाहतो आणि आपण ते स्वीकार करतो. आता एखादी गोष्ट, एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेली आहे, परंतु ती जी घटना घडलेली आहे ती घटना प्रत्यक्ष दोन्ही बाजूनी पडताळून पाहिली पाहिजे. एकाच अर्थाने जर पाहायला गेलो तर आपण बघा काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे हे आपण जर समजून घेतलं तर नक्कीच बघा मानसिक शांतता मिळेल. परंतु एका अर्थाने जर पाहायला गेलं तर मनाला मानसिक शांतता मिळणार नाही. मग शेवटी आशा आणि निराशा जसं एकाच नाण्याच्या दोन बाजू. दोन मुलं असतात, समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे, एकाच वर्गात असतात. त्यांचं एका क्षुल्लक कारणांवरून किंवा एखाद्या क्षुल्लक गोष्टींवरून भांडण होतं. आता एकाच वर्गात असणारे जे मित्र दररोज सोबत असायचे, परंतु एका छोट्याशा गोष्टीमुळे त्यांचा वाद झाला. त्यांना विचारलं, काय रे, कशाबद्दल तुमचा हा वाद झाला? पहिल्या जो मुलगा होता त्याने बरोबर ते कारण सांगितले की याने माझा पेन घेतला म्हणून. दुसरा जो म्हणाला की हा माझा पेन आहे. परंतु आता यावरून काय सिद्ध होतं की पहिलावाला खोटा बोलतोय की दुसरावाला खोटा बोलतोय? खरं कोण आहे? कारण तो बोलतो की हा माझा पेन आहे आणि हा बोलतो हा माझा पेन आहे. म्हणजे विचार जर केला, बाकीची लोक आशा धरून बसलेली आहेत, पुढे काय होणार आहे, याच्यानंतर पुढे काय होणार आहे. परंतु ज्यावेळी दोघांचं वाद संपतं ना, तेव्हा फक्त निराशा राहते, अरे काहीच घडलं नाहीये असं होतं. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, आपण समजून घ्यायला पाहिजे, जीवनात आशा आणि निराशा हे नेहमी सोबत असतात. जसं प्रत्येकाला प्रश्न पडलेले आहेत ना, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्या सोबतच आहेत. आपण इकडे तिकडे फक्त भरकटत राहतो. एकीशिवाय दुसरीची कल्पना करणं कठीण आहे, बरोबर की नाही? जसं आपण कार चालवत असतो, कार चालवत असताना डिझेल, पेट्रोल, CNG जर नसेल चालेल का? नाही ना, लागेलच ना. मग तसंच आहे, आपल्या शरीरामध्ये जर परमेश्वरच नसेल तर या देहाला किंमत आहे का? नाहीये. म्हणून जिथं आशा आहे तिथे कधीतरी निराशेची शक्यता असू शकते. आपण काय झालं, आशा धरून बसलो ना शेवटी, की आईनी मला सांगितलं होतं तू पास झाल्यावर मी तुला सायकल नवीन देईन म्हणून. परंतु आपण अभ्यास केला आणि चांगल्या मार्काने पास सुद्धा झालो. परंतु असं होताना आपण आई बाबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, आई तू म्हणाली होतीस ना, तू 70% वरती गेलास की तुला मी सायकल देईन म्हणून, आणि आई आज मला 72% मिळाली, आता मला सायकल दे.
परंतु आई म्हणाली, आई अरे बाबा, मी तुला म्हणालो होतो बरोबर आहे, कारण तुझा अभ्यास झाला पाहिजे यासाठी. मुलगा म्हणाला, आई ते मला नको सांगूस, तू मला काय दिलं होतं, वचन दिलं होतंस, आता ते वचन तुला पाळावंच लागेल. आई म्हणाली, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत रे. मग शेवटी तो मुलगा रुसून बसला. आशा धरून बसलेला मुलगा शेवटी त्याची निराशा झाली. आता यात चुकी कोणाची? काय आपल्याला या गोष्टीवरून शिकता आलं की आपल्याला सुद्धा कार्य करत असताना किंवा आपण अभ्यास करत असताना आईने जे सांगितलं होतं उत्तम असं सांगितलं होतं ना, आणि त्यामुळे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जर आपण अभ्यास केला नसता तर आपल्याला एवढे चांगले गुण मिळाले असते का? मिळालेच नसते. म्हणून समजून घ्यायचं की प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. जसं एकाच नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे जीवनात आशा आणि निराशा सोबत असतात. जेव्हा आपण या दोन्ही भावनांना स्वीकारतो आणि त्यांच्यात संतुलन साधतो तेव्हा निराशेचा प्रभाव कमी असतो. आता विचार करा, खरं आणि खोटंपणा. आता आपण कधी खोटं बोलू परंतु आपणच खरी आहोत हे दाखवत असतो ना, की आपण फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता कठीण प्रसंगांना देखील धीराने सामोरे जात असतो आणि त्यांच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे निराशा ही स्वतःहून नाहीशी होते. आता आपल्याला माहिती आहे सकारात्मक दृष्टीने आपल्याला पुढे जायचं आहे. एखादा आडमार्ग आहे, म्हणजे बघा जिथे संपूर्णपणे जर पाहायला गेलं तर तिथे खड्डे बिड्डे आहेत, तरी आपल्याला तिथून प्रवास करायचा आहे. आपण परत मागे वळून न पाहता त्याच रस्त्याने आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. मग आपण रस्ता बदलतो का? नाही बदलत. त्याच दिशेने पुन्हा आपण जाण्याचा प्रयत्न करत असतो. जर आपण गेलो नाही, त्या वेळेमध्ये जर आपण पोहोचलो नाही तर आशाची निराशा होऊन जाते. म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे ना, आपण फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं. नकारात्मक विचार येतच असतात, त्याचा विचार करत बसायचा नाही. आता सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे काय? आपल्याला आपल्या जीवनामध्ये आयुष्यात केवळ चांगल्या गोष्टी घडणार नाहीयेत. सर्वच चांगल्या गोष्टी घडतात का? नाही घडत. कधी कधी वाईट प्रसंगही येऊ शकतात. ते सांगून येत नाही की आज तुझ्यावर वाईट दिवस येणार आहेत, वाईट प्रसंग येणार आहे. मात्र या दोन्ही गोष्टींना समतोल साधून सामोरं गेल्यास आपण निराश न होता पुढे जाऊ शकतो. असं आहे का जीवन जगत असताना, आयुष्य जगत असताना फक्त सुखाचे दिवस आलेले आहेत? दुःख सुद्धा आले ना. आजारी पडलो, अचानक बघा गाडी चालवत असताना बघा गाडीला खर्च आला, पैसे नाही आहेत तरी सुद्धा आपण बघा प्रत्यक्षपणे खर्च करण्यासाठी शेवटी गाडी चालवायची आहे, शेवटी खर्च करावाच लागला. आपण अचानक बघा आजारी पडतो, कारण काय? म्हणजे विचार जर केला, दुःखाचा प्रसंग, दुःख कुठला येईल, प्रसंग कुठला ओढवेल ते सुद्धा आपल्याला कळणार. परंतु आयुष्य आपण सोडून देतो का? नाही रे बाबा बस झाला, आता मला यातून मला मुक्त कर, असं आहे का? नाही. जीवन जगायचं. परीक्षेमध्ये आपण बसलेलो आहोत, पेपर अवघड गेला, नापास झालो, म्हणून का उद्यापासून अभ्यास करायचा नाही का? नाही, अभ्यास करायचा. खेळ खेळताना आऊट झालो म्हणून काय बॅट घेऊन बघा घरी बसायचं का आता बस झाला? नाहीये. सराव जर केला, मेहनत जर केली तर अपयशामध्ये यश आहे. तसं समर्थ म्हणाले, निराशामध्ये सुद्धा आशेचा केंद्रबिंदू म्हणून पाहिलं जातं. आपलं विजन, आपले ध्येय जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तिथपर्यंत आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले ना, आशा व निराशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, परंतु
आपल्यातली आशा संपताच निराशा सुद्धा संपून जात असते. जय जय रघुवीर समर्थ.